उत्तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। गंगापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथक तसेच गुन्हे शाखा युनिट 2 ची उल्लेखनीय कामगिरी। खून करून पसार झालेले 6 आरोपी 48 तासांच्या आत जेरबंद केल्यानंतर दिनांक 9 मार्च रोजी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्यादी सायलू रामलू बंडी, वय 20 वर्ष, व्यवसाय खाजगी नोकरी, राहणार जयकिशोर शिवदत्ता पंडित यांच्या घरात भाड्याने खुटवडनगर DGP 3 कामटवाडे शिवार नाशिक यांनी फिर्याद दिली। दिनांक 8 मार्च रोजी 10:30 वाजेच्या दरम्यान संत कबीर नगर भोसला स्कूलच्या मागे नूतन वाघ यांच्या दुकानाच्या समोर रोडवर अरुण रामलू बंडी, वय वर्ष 17 याची मोटारसायकल अडवून त्याला संशयित आरोपी समीर सय्यद विलास थाटे, जावेद करण चौरे, ओम खंडांगळे आणि त्याच्या इतर साथीदारांनी जुन्या वादाची कुरापत काढून त्यास कोयता, बेसबॉलचा दांडा, रॉड, लोखंडी मारहाणीत बंडी याचा जीव गेल्यानंतर गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोतीलाल पाटील आणि गुन्हे शोध पथकाचा स्टाफ यांनी तपासाची चक्र फिरवीत या गुन्ह्यातील फरार असलेले 5 आरोपी आणि गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 यांनी विंचूर नाशिक ग्रामीण येथून ताब्यात घेऊन सदरचा गुन्हा 48 तासांच्या आत उघडकीस आणला। सदर गुन्ह्यात इसम समीर मुनीर सय्यद, वय 29 वर्ष, राहणार संत कबीर नगर नाशिक, जावेद सलीम सय्यद, वय 32 वर्ष, राहणार संत कबीर नगर नाशिक, विलास संतोष थाटे, वय 18 वर्ष, राहणार संत कबीर नगर नाशिक, करण उमेश चिरे, वय 19 वर्ष, राहणार संत कबीर नगर नाशिक यांना अटक करण्यात आली असून गुन्ह्यातील विधी संघर्षित बालक यांची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चौहान, प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पवार, हर्षद अहिलराव, पोलीस उपनिरीक्षक पाटील शरद पाटील, पोलीस हवालदार गिरीश महाले, सोनू खाडे, मच्छिंद्र वाघचौरे, गोरख साळुंखे, सुजित जाधव, रमेश गोसावी, भागवत थविल, शिवम साबळे, सतीश जाधव आणि गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक मुक्तार पठाण, चंद्रकांत गवळी, गुलाब सोनार, पोलीस हवालदार अतुल पाटील, जितेंद्र वज्रे अशांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत हे करत आहे।